कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए आत्या ऐक ना, आप्पीशी बोललीस का तू? बोलले की आप्पीशी? मग काय? अगं चहा राहू दे, मला सांग तू बोललीस का? अरे बोलले तिच्याशी। मग खरं तर बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या। मग काय माहित, पण मला तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटला बघ। काय? खरं तर मला आधी विश्वास नाही बसला बघ, पण तिच्या पोटतिडकीनं मला सांगत होती ना, म्हणून म्हटलं तिच्यावर विश्वास ठेवून बघावा। तू हे आप्पीला बोलली नाहीस ना? भुलली नाहीस म्हणजे? अगं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवूशी वाटतोय असं तू आप्पीला बोलली नाहीस ना आत्या? बोलले। अरे बोला तुम्हीच आता, काय मी बोलणार आहे? अर्चा, ए अर्चा, अरे ती काय म्हणते ते सगळं ऐकून तर घे पहिलं। अर्जुन, या घरानं लय काय काय बघितलंय बघ। या घरातल्या माणसांनी पण लय काय काय सहन केले, का कुणास ठाऊक, पण आप्पी बरोबर बोलती असं वाटतंय बघ। कदाचित बाळ जिवंत असू शकतं आणि परत पहिल्यासारखं सगळं व्यवस्थित होऊ शकतं रे। तेच म्हणूनच मी तुला म्हणलो होतं की आप्पीशी बोल। आप्पीने जर हा विषय डोक्यातनी काढला ना की बाळ जिवंत आहे, तरच सगळं व्यवस्थित होईल। अरे पण तू तसा विचार केलायस का? असं म्हणजे? तसं म्हणजे आप्पी जे बोलतीये ते बरोबर असू शकतं असा विचार केलायस का तू कधी? तिचं बरोबर असूच शकत नाही। अरे अर्जुन, हेच धरून बसलास तर कसं होईल पुढं? जरा शोध की बाळ जिवंत आहे का, आणि नाही सापडलं तर तसं आप्पीला तू पटवून दे की आपलं बाळ ह्या जगात नाहीये म्हणून। ती समजून घेईल, पण बाळ जिवंत आहे की नाही हे शोधताना जर बाळ जिवंत आहे असे पुरावे सापडले ना अर्जुन, तर यापेक्षा भारी काहीच असू शकणार नाही। प्रयत्न तरी कर। अर्जा, ही गोष्ट पण विचार करण्यासारखी आहे। हा काय बोलताय तुम्ही दोघं? कळतंय का तुम्हाला? शोधून बघ म्हणा, शोधून बघ। कदम, बाळाला शेवटचा निरोप दिला त्यावेळी तुम्ही होता ना, मग काय शोधून बघ? ते विचारानेच कस तरी होते। तू अशी चिडचिड केल्यावर आता ते विषयच तसा आहे ना। अगं ज्या बापाचं तानं बाळ गेलंय, त्यांनी स्वतःच्या हाताने त्याला मूठ माती दिली आहे, त्या बापाला तुम्ही सांगताय की शोध घे, काय तर बाळ जिवंत असेल? अरे कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते? जरा तरी कळतंय का? अरे अर्जुन, आत्या, ज्यावेळी मला कळलं ना की मी बाप होणार आहे, आप्पी आई होणार आहे, कसली कसली स्वप्न रंगवली माहितीत का तुला? आप्पी म्हणायची, अर्जुन सगळ्यात पहिल्यांदा बाळाला तू हातात घ्यायचं, बाळ असं असेल, बाळ तसं असेल। अर्जुन, डोळे माझ्यासारखे असतील का रे? अर्जुन, बाळ आहे ना गोरगोमट असलं पाहिजे तुझ्यासारखं। ही स्वप्न रंगवली होती, यातलं काय झालं का? डॉक्टरनी ज्यावेळी पहिल्यांदा हातात दिलं ना बाळ, थंडगार मांसाचा गोळा होता तो, आणि हे सगळं परत सहन करण्याची माझ्यात ताकद नाही। झालं ना, बाद झालं एकदा। अरे बघा, तुम्हाला आप्पीला समजवता येत नसेल ना, नका समजू, मी समजू, पण हे असलं काही शोधणार बिंदणार नाही मी, कळलं? अरे कुठं निघालास तू? बाहेर चाललोय मी, जरा उशीर येईल, काळजी करू नका। अरे ऐक तरी अर्जा, हे भावड्या, मी असं बोलायला नको होतं का रे? नाही, तुझं काही नाही चुकलं, तुला वाटलं तेच बोललीस तू, पण अर्जानक नाही लईच मनाला लावून घेतले बघ, त्याचीच काळजी वाटते मला। ह्याच्यापेक्षा मला आप्पीच शांत वाटली। हा तेच तर ना, अर्जुन लईच हल्लाय बघ मनापासून, आणि मला त्याचीच भीती वाटते अगं। बाळ रडतंय माझं। आप्पे, ते बाळ नाहीये तुझं। अर्जुन, अरे बाळ रडतंय, सोड की। आप्पे, ते आपलं बाळ नाहीये ते। अरे तो बाळ आहे अर्जुन, सोड ना मला, बाळ रडतंय। आप्पे, आप्पे, बाळ नाहीये तुझं। सरकार, अहो बाळ आहे की, तुम्ही असं काय करता? अर्जुन सोड की, तू काय नाहीये तुझं। भाऊजी, अहो बाळ आहे की, असं काय रडतंय ते बाळ? बाळ नाहीये तुझं। आई, अहो बाळ रडतंय, तुम्ही काय करता? अर्जुन सोड की, ते बाळ नाही। भाऊजी तुम्ही कर बसाव, बाळ रडतंय, अर्जुन तू काय करतोय? सोड की मला। अर्जुन घेऊन जा तिला। अर्जुन सोड ना, माझं बाळ रडतंय अर्जुन। अरे माझं बाळ रडतंय, तू अर्जुन।
अर्जुन 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 विनया, नारळाला आळीकडून थोडी मीठ आणि खत टाकू, हा? मग जरा आणखी फळं चांगली येतील. अर्जुन अर्जुन काय झालं? आई अर्जुन कुठे? नाही ग, अगं पण तू ठीक आहेस का? अगं तुला घाम किती आले बघ की. नाही नाही मी ठीक आहे. अर्जुन दिसेना कुठे? अगं तो रात्रीच बाहेर गेलेला ना. हो का? हा. बर मी फोन करते त्याला. आप्पे ऐक ना, हा? नाही म्हणजे तुझ्या परिस्थितीत जातीयस ते कळतंय मला, आणि ही गोष्ट आता बोलली नाही पाहिजे हेही कळतंय. पण बाळा, घरात आता वाद नको करू दे. सुजाला जे काय करायचंय ना करू दे त्याला. तसंही गव्हर्नमेंट आज नाही तर उद्या परवानगी देईलच ना. वय आप्पे, अगं रात्री तुला एवढं सांगितलं तरी तू ऐकलं नाही. आता तरी घरात शांतता नांदू दे बाई. नाही आई, मी त्यासाठी माझ्या कामात हयगय नाही करू शकत, आणि माझं नाही काही चुकत आहे. उलट सुजय भाऊजीत काही समजून घेत नाही. अगं पण तू एवढ्या एवढ्या गोष्टींसाठी कशाला अडून बसतीस? आई अहो ही एवढी तेवढी गोष्ट नाहीये, ही लय मोठी गोष्ट आहे खरंच. एकाने घराचं काम सुरू केलं ना तर बाकीचे सगळे लोक तेच करतील, आणि मग सगळेच लोक प्लॉटिंगच्या मागे लागतील. अहो अप्पे, अगं तुझी परिस्थिती काय आहे? एक मिनिट सरकार, माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आणि माझ्या कामाचा संबंध नका जोडू, कारण मी हा निर्णय अगदी शांत डोक्याने विचार करून मग घेतलाय. मी काय म्हणतो, तिचं बराबर आहे. नाही म्हणजे एवढं होऊन बी ती मनापासून काम करते ना, तर आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. हो तिचं कौतुक आहेच हो भाऊजी, पण ह्या गोष्टी घरात आल्या की अडचणीचं होते बघा. नाही रुक्मिणी, आप्पी बाहेर काम करते तेव्हा तिचं मात्र कौतुक करायचं, आणि घरात हे मुद्दे निघाले की तिचा विरोध करायचा हे योग्य नाही. ती दोन्हीकडे मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करते ना. होय आप्पे, तू कर तुझं काम. मी आधी अर्जुनला फोन लावते, आलेच. हे बघा, मला पटतंय, मला मान्य आहे तुमचं. अहो पण आता सुजय आणि आप्पीमध्ये भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. होय ते आता होणारच. त्यात आता आप्पी पहिल्यासारखी समर्थ नाही ना, जरा हल्ली आहे. आणि आरजे बी काल रात्रीपासून घरात नाही. नाही ते होईल ठीक. घरात पुन्हा वातावरण पेटायला नको असं वाटतंय मला. नाही नाही, मला काय वाटतंय, आपण उद्या शांती करून घेऊ. मी गुरुजींना फोन करून विचारते, उद्या केली तर चालतंय का म्हणून. हा घे, बोलून घे, आणि होत असेल तर करून टाकू. तेवढाच हा विषय बी थोडासा लांब नेऊ पडेल. हा चालतंय, तसं करूया. होय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.